एखाद्या जन्मदात्या आईचं तिच्या मुलांप्रती किती प्रेम असतं आणि त्या चिमुकल्या मुलांसाठी त्यांची आई किती महत्त्वाची असते हे आपण सर्वजण जाणतो। पण कधी कधी अशा विचित्र घटना समोर येतात ना की माता नाही तू वैरिणी असं म्हणायची वेळ येते। आता असाच काहीसा धक्कादायक प्रकार बीडमधून उघडकीस आलाय। ही घटना नात्यांना काळीमा फासणारी आहेच, पण माणुसकीला चक्रावून सोडणारी सुद्धा आहे। एका महिलेनं तिच्या 2 निष्पाप लेकरांना बसमध्ये बेवारसपणे टाकून दिलं आणि नंतर प्रियकरासोबत स्कूटीवरून फरार झाली। विशेष म्हणजे बसमध्ये बसलेल्या मुलांच्या खिशात तिने एक चिठ्ठी टाकली होती। त्यात लिहिलं होतं की या मुलांचे आई वडील नाहीत, यांना यवतमाळ बसमध्ये पाठवा, दिलेल्या पत्त्यावर त्यांना सुखरूप पोहोचवा। पण मंडळी, बस कंडक्टर आणि ड्रायव्हरला ही चिठ्ठी सापडल्यानंतर पुढे जे घडलं ते आणखी हादरवून टाकणार होतं। या प्रकरणात पुढे त्या मुलांच्या आजोबांची एंट्री झाली आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत सगळेच गोंधळून गेले। नेमकं घडलं तरी काय, जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय दे दणका। मंडळी, माध्यमांमध्ये आलेल्या काही बातम्यांनुसार या घटनेतील जी महिला आहे ती आधीच 2 चिमुकल्या मुलांची आई आहे, पण तरीही तिचे बीडमधील एका तरुणासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले होते। कदाचित तिला आपल्या प्रियकरासोबत राहायचं असेल किंवा मग त्याच्याशी लग्न करून संसार थाटायचा असेल। आता कारण काहीही असेल, पण तिने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्लॅन आखला। पण हा प्लॅन फेल होऊ नये म्हणून तिने आपल्या 2 निष्पाप लेकरांना कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी तिने दिवस निवडला 17 मेचा। बीडच्या बसस्थानकात तुळजापूर संभाजीनगर बस आलेली होती। संबंधित महिला याच बसमध्ये आधी तिच्या मुलांना सोबत घेऊन बसली, पण बस पुढच्या प्रवासाला धकायच्या आधी ती महिला आपल्या दोन्ही मुलांना बसमध्येच एका सीटवर सोडून खाली उतरली। बाहेर तिचा प्रियकर स्कूटी घेऊन तयारच होता। मग काय, ती महिला स्कूटीवर बसली आणि पाहता पाहता प्रियकरासोबत गायबच झाली। दुसरीकडे बस चालू झाली होती आणि सोबत त्या 2 मुलांचं मोठमोठ्याने रडणंही सुरू झालं होतं। 2 लहान मुलं एकटीच रडत असल्याची ही बाब बस चालकाच्या आणि बस कंडक्टरच्या लक्षात आली। त्यांनी मुलांकडे जाऊन चौकशी केली, मात्र अपेक्षित उत्तर मिळत नव्हतं। या मुलांसोबत कुणीतरी असणारच म्हणून बस कंडक्टरनं बसमध्ये आणि आजूबाजूला नातेवाईकांची चौकशी केली, पण शोध घेऊनही त्या मुलांचं कुणीच सापडलं नाही। शेवटी मुलांचे खिसे तपासल्यानंतर एका मुलाच्या खिशात चिठ्ठी सापडली। ती चिठ्ठी या मुलांच्या आईनंच लिहून खिशात टाकली होती। त्यात लिहिलेलं होतं की यांचे आई वडील नाहीत, यांना यवतमाळ बसमध्ये पाठवा। यांनी ॲड्रेस सांगितला त्या पत्त्यावर, म्हणजेच अशोकनगर पाटीपुरा शारदा चौक यवतमाळ या ठिकाणी त्यांना सुखरूप पोहोचवा। सोबत या चिठ्ठीवर त्या महिलेनं मुलांच्या आजोबांचा म्हणजेच तिच्या वडिलांचा मोबाईल नंबर देखील लिहिला होता, जेणेकरून तिचे वडील नातवांचा सांभाळ करतील आणि ती स्वतः प्रियकरासोबत निवांतपणे आयुष्य जगेल। तर मंडळी, चिठ्ठीतील हा मजकूर वाहन चालक आणि बस कंडक्टरनं वाचल्यानंतर त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती बीड शहरातील शिवाजीनगर पोलिसांना दिली। त्यावर पोलीस घटनास्थळी येऊन पोहोचले, त्या 2 मुलांना ताब्यात घेतलं आणि पहिल्यांदा जिल्हा बाल कल्याण समितीसमोर हजर केलं। त्या ठिकाणी बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची रवानगी तातडीनं आर्वी येथील शिशुगृहात केली। दरम्यान चिठ्ठीवरील मोबाईल नंबरवरून शिवाजीनगर पोलिसांनी 18 मेला त्या मुलांच्या आजोबाला यवतमाळहून बीडमध्ये बोलावून घेतलं। पण आजोबा बीडमध्ये आल्यानंतर पोलिसांना अजबच प्रकार पाहायला मिळाला। पोटच्या मुलीने मुलांना रस्त्यावर सोडलं म्हणून आता आजोबा तरी त्यांच्या नातवांना छातीशी धरून कवटाळतील, नातवांची चौकशी करतील अशी अपेक्षा साहजिकच पोलिसांना होती। पण पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हादरले। मुलगी आधीच क्रूर वागली होती, पण आता बापाने तर क्रूरतेची सीमाच ओलांडली। त्यांनी नातवाची चौकशी करण्याऐवजी पोलीस आणि प्रशासनाकडे मुलीनं पळून नेलेली स्कूटी, मोबाईल आणि 20,000 रुपये रकमेची चौकशी सुरू केली। या आजोबानं 30 एप्रिललाच यवतमाळ पोलिसांमध्ये त्यांच्या मुलीविरुद्ध स्कूटी आणि रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती। सध्या त्यांची मुलगी आणि तिचा प्रियकर स्कूटीसह बेपत्ता आहेत। तर दुसऱ्या बाजूला आता रक्ताच्या नात्यातील आजोबांनीही त्या 2 निष्पाप मुलांना नाकारलंय। ती दोन्ही मुलं सध्या आर्वी येथील शिशुगृहात असून प्रशासनाकडूनच त्यांचा पूर्णपणे सांभाळ केला जातोय। बाकी या घटनेसंदर्भात बोलताना बीड येथील जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे म्हणाले की कुठल्याही पालकांनी आपल्या मुलांना असं रस्त्यावर टाकू नये। तुमच्याकडून होत नसेल तर शासनाची यंत्रणा सक्षम आहे। बाल कल्याण समिती, बाल संरक्षण अधिकारी यांना संपर्क करा
किंवा मग 1098 या क्रमांकावर फोन करून बालकांना शासनाच्या सक्षम यंत्रणेच्या स्वाधीन करा, जेणेकरून बालके सुरक्षित राहतील. तर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांनी म्हटलंय की मुलांची माहिती मिळताच त्यांना ताब्यात घेत आधार देण्यात आला. त्यांना बालकल्याण समिती समोर हजर करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाते. मंडळी, या प्रकरणात आता त्या मुलांच्या फरार आईचा आणि तिच्या प्रियकराचा शोध घेतला जातोय. पण बीड आणि यवतमाळ जिल्ह्यात आता या घटनेची मोठी चर्चा रंगली आहे. सोबतच नागरिकांकडून कठोर शब्दात संताप व्यक्त केला जातोय. एखादी जन्मदाती आई आणि आजोबा त्या मुलांसोबत इतके क्रूर कसे वागू शकतात? रक्ताच्या नात्यांमधील संवेदना सुद्धा संपत चालली आहे का? असे गंभीर प्रश्न या घटनेच्या निमित्तानं समोर येऊ लागलेत. आता या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.